नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण बेसन पीठ घेणार आहोत. कुठल्याही वाटीने घ्या, परफेक्ट मेजरमेंट घ्या. तर ह्या ठिकाणी आपण 3 वाट्या इतकं आपण बेसन पीठ घेणार आहोत. आता बेसन पीठ आपलं पूर्ण घेऊन झालेलं आहे. बेसन पीठ जे आहे ते सुरुवातीला आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे, कारण चाळून घेतल्यामुळे छोट्या छोट्या जे गुठळ्या आहेत त्या पूर्ण फुटल्या जातात आणि पीठ जे आहे ते हलकं आणि छान लुसलुशीत तयार होतं. त्यामुळे आपल्या आवर्जून ह्या ठिकाणी पीठ चाळूनच घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी पीठ पूर्ण आपलं चाळून झालेलं आहे. थोडंसं वरती आपलं मोठं बेसन पीठ निघालं ते बाहेर आपल्या साईडला काढून टाकायचे. आता अशा पद्धतीने आपण पीठ घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतका आपण ॲसिटिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व घेतलेलं आहे. 1 चमचा इतकी आपण साखर घेतलेली आहे. 1/2 चमचा इतका आपण मीठ घेतलेलं आहे. तर तिन्ही जिन्नस जे आहे ते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं. जास्त सुरुवातीला आपल्याला पाणी टाकायचं नाही, कारण थोडं थोडं पाणी टाकत जर मिक्स करून घेतलं तर बिलकुल गुठळ्या राहत नाहीत आणि पीठ जे आपल्याला बनवायचं सॉफ्ट बॅटर तसं बनून जातं. आता ह्या ठिकाणी आपण असं हलवत हलवत चांगलं पीठ मिक्स करून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला पाण्याची आणि पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता ह्या ठिकाणी एक भांडं घेतलं, त्याला आपल्याला सुरुवातीला तेल लावून ठेवायचे. कुकरचा डबा घ्या, कुठलाही घ्या चालतो. आता आपण ग्रीस करून ठेवलेला तेलाचा डबा साईडला ठेवून देणार आहोत आणि गॅसवरती आपण आता कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक स्टँड ठेवलं आहे, ते आपल्याला झाकून ठेवायचे, जे की 1 उकळी येईल पाण्याला. आपण इतकं झाकून ठेवलेलं आहे. आता जे बॅटर आपण तयार केले त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा इतका खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि एकाच डायरेक्शन आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचं आणि हलकं पीठ होईल इतकं आपण हे फिरवून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहता सुद्धा लक्षात येत असेल, अगदी छान जाळीदार आपलं पीठ तयार झालं आहे, जाळी पडलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही. मार्केटसारखा ढोकळा तुम्ही घरीच बनवू शकता, अगदी कमी साहित्यामध्ये आणि परफेक्ट न फसणारा ढोकळा. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी आपलं बॅटर तर चांगलं व्यवस्थित तयार झालेलं आहे, तुम्हाला पाहता सुद्धा लक्षात येत असेल. आता हे बॅटर जे आपण ग्रीस करून ठेवलेलं तेलाचा डबा आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण पीठ टाकून द्यायचे. आता अशा पद्धतीने पीठ पूर्ण आपलं टाकून द्यायचं. थोडंसं टॅप करायचं, मध्ये बबल्स वगैरे राहणार नाही. आता या ठिकाणी पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. त्या पाण्यावरती आपण हा डबा ठेवून देणार आहोत. 15 ते 20 मिनिटाकरता आपल्याला हा डबा असाच ठेवायचा. गॅस आपल्याला लो टू फ्लेम करायचा आहे, फुल करायचा नाही एकदम, किंवा लोही ठेवायचा नाही. आपला ढोकळा तयार होईपर्यंत आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे. या ठिकाणी तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा इतकी मोहरी टाकायचे. 1 चमचा इतकी जिरे टाकलेले आहेत, कट करून घेतलेले आपण. आता ह्या ठिकाणी मिरची घेतलेली आहे. थोडासा कढीपत्ता टाकायचे. आपण ह्या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता सर्व जिन्नस टाकून झाले की आपला गॅस बंद करायचे. आता गॅस बंद केल्यानंतर आपण ह्यामध्ये छोट्या वाटीने 1 वाटी इतकी आपण साखर टाकली आहे. साखर आवर्जून टाका, कारण ढोकळा जेव्हा आपण बनवतो तो घशामध्ये खवखवणार नाही, ह्यासाठी आपल्याला साखर टाकायचे. आणि 1 कप इतका आपण ह्यात पाणी टाकलेलं आहे. आता साखर आपल्याला चांगलं विरतळून घ्यायची आहे. आता साखर आपली वितळेपर्यंत आपला ढोकळा सुद्धा तयार होत आहे. आता ह्या ठिकाणी 20 मिनिट झालेले आहेत. आपला ढोकळा चेक करायचे की ढोकळा चांगला आतपर्यंत शिजलेला आहे की नाही ते. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सुरीने चेक केलेला आहे. बिलकुल ह्या ठिकाणी पीठ वगैरे लागलेलं नाही, त्यामुळे ढोकळा आपला परफेक्ट शिजलेला आहे. आता थोडं साईडने आपण त्याला अद्दर करून पूर्ण ढोकळा जे आहे तो बाहेर काढून घेणार आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी आतपर्यंत जेव्हा ढोकळा शिजतो तेव्हा ढोकळा पटकन हल्ला जातो, त्यामुळे ढोकळा समजायचं की ढोकळा अगदी छान तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण ढोकळा पूर्ण काढून घेतलेला आहे. अगदी मस्त लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी आपला ढोकळा छान तयार झालेला आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल, ब्रेड सारखा आपला ढोकळा छान तयार झाला. फक्त बेसनपासून आपण हे ढोकळा बनवलेला आहे. बिलकुल ह्यात आपण
रंग वगैरे आपण ह्यात काहीच टाकलेलं नाही, फक्त बेसनपासून आपण हा ढोकळा बनवलेला आहे। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला आता मी कट करून दाखवेन की आजपर्यंत सुद्धा आपला ढोकळा कसा बनलेला आहे। तर अशा पद्धतीने आजपर्यंत मऊ लुसलुशीत जाळीदार आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे। आता जो तडका आपण बनवलेला आहे, आता ह्यावरती पूर्ण आपल्याला तो तडका टाकून द्यायचा आहे। पूर्ण तडका टाकून झालाय। खाण्यासाठी ढोकळा आपला परफेक्ट तयार झालाय। तुम्हाला हा ढोकळा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आता ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत। नेहमीप्रमाणेच आपण जो पदार्थ बाहेरून आणून खातो तोच आपला घरी बनवायचा आहे, कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये। नेहमी बाहेर मुलं हट्ट करतात, पण आज आपल्या घरीच बनवायचे। आता ह्या ठिकाणी बटाट्यावरची आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी आपण साल पूर्ण काढून घेतलेले। साल काढून झाल्यानंतर आपल्याला बटाटे जे आहेत ते पाण्यात टाकून द्यायचे। बटाटे लाल पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेले आहेत। आता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे, अगदी लांबट आकारामध्ये, जसं आपण मार्केटमधून आणून खातो त्याच पद्धतीने आपल्याला कट सुद्धा करून घ्यायचे। चार बटाट्यापासून भरपूर असा आपण हा पदार्थ बनवणार आहोत। पूर्ण आपल्याला कट करून सुद्धा झालेले आहेत आणि एक भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून आपल्याला हे थोडंसं मीठ टाकायचं आणि उकळण्यासाठी ठेवायचं। गॅस मिडियम ठेवायचा आणि वरती झाकण ठेवायचं आहे। एक 10 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून आपण वाफवून घेतले। जास्त पण आपल्याला उकडायचं नाही की जे की तुकडे पडले जातील। आता अशा पद्धतीने एखादी चाळणी खाली पातेलं ठेवलेलं आहे, त्यावरती आपण हे काढून घेतलेलं आहे। पूर्ण पाणी नितळलेलं आहे आणि 1-2 मिनिट ठेवल्यामुळे अगदी सुके कोरडे झालेत, अगदी छान उकडलेला आहे बटाटा। आता या ठिकाणी एका बाउलमध्ये आपण आणखीन हे काढून घेतलेलं आहे। आता मार्केटमध्ये तर कॉर्नस्टार्च आणि कॉर्नफ्लोअर किंवा मैदा वापरला जातो, पण ह्या ठिकाणी आपण फक्त कॉर्नफ्लोअर आणि आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरणार आहोत, त्यामुळे सुद्धा अगदी कुरकुरीतपणा येतो आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हा पदार्थ बनवू शकतो। कॉर्नस्टार्च नसलं तरी सुद्धा हा पदार्थ अगदी मार्केट सारखाच परफेक्ट बनला जातो। आता ह्या ठिकाणी आपण कॉर्नफ्लोअर थोडंसं टाकून घेतलेलं आहे। दुसऱ्या वाटीमध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। भरपूर असं तांदळाचं पीठ टाकून आपल्याला कोटिंग करून घ्यायचे।
पीठ जे आहे आणि जे आपण कॉर्नफ्लोअर घातलेली आहे ती पूर्ण बटाट्याला चांगली लागलेली आहे। दुसऱ्या साईडला आपण आता ह्या ठिकाणी पॅन ठेवलाय, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय। तेल कडकडीत गरम झालं की जे आपण बटाट्याचे काप करून घेतले ते आपल्याला अशा पद्धतीने टाकून गॅस मीडियम ठेवून आपल्याला तळून घ्यायचंय। गोल्डन ब्राऊन कलर मध्ये आपण हे तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने गोल्डन ब्राउन आपण तळून घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणार आहे आणि खूप आवडीने खातील। नक्की ट्राय करा। किंवा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। आणि हे फ्रेंच फ्राईज तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कमेंट करून सांगा। तर ह्या ठिकाणी अगदी कुरकुरीत आपले हे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। सोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी सॉस सुद्धा घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत। आता सुरुवातीला आपण चाट मसाला टाकलेला। चाट मसाला जे आहे ते आपण 1/2 चमचा इतका घेतलेला आहे। त्यानंतर आपण तिखट घेतलेले लाल तिखट जे आहे ते थोडंसं तिखट असल्यामुळे मी मुलांसाठी कमी घेतलेलं आहे। आणि तुम्हाला जर खूप स्पायसी आवडत असेल जास्त टाकलं तरी सुद्धा चालते किंवा धनेपूड टाकलं तरी सुद्धा चालते। थोडंसं काळा मीठ टाका किंवा आपण चाट मसाला टाकल्यामुळे दुसरं काहीच टाकायची गरज नाही ह्या ठिकाणी। आता सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे। सर्व साईडला लागलेलं आहे। अगदी छान कुरकुरीत मार्केट सारखे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत। आता प्लेट मध्ये आपण सर्व करून घेऊया। आता ह्या ठिकाणी प्लेट मध्ये आपण फ्रेंच फ्राईज काढून घेतले, सोबत सॉस सुद्धा घेतले। अगदी कुरकुरीत आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आपण हे घरी बनवू शकतो। तुम्हाला हे फ्रेंच फ्राईज कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। थोडाही व्हिडिओ आवडला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब। आणि आपण तांदूळ घेतले, तांदूळ जे घेतले ते आपण रेशनचेच घेतलेले आहेत। 2 वाट्या इतके प्रमाणात आपण तांदूळ घेतलेले आहेत। छोट्या वाटीने 1 वाटी अगोदर आपण मुगाची डाळ टाकलेली आहे, 1 वाटी उडद डाळ टाकलेली आहे आणि 2 चमचे इतके तूर डाळ आणि 2 चमचे इतके मसूर डाळ टाकलेली आहे। 2 चमचे आपण ह्या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आहे। सर्व डाळी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। डाळी जे आहे ते आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत, तरी सुद्धा आपल्याला स्वच्छ 2 वेळेस आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी पाणी टाकून आपण धुवून घेतले, पाणी सुद्धा काढून टाकलेलं आहे आणि दुसरं पाणी टाकून आपल्याला हे 8 तासाकरता हे असंच भिजत ठेवायचे। आता 8 तासाकरता भिजत ठेवल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपले तांदूळ आणि डाळी अशा मिक्स झालेल्या अगदी छान मस्त फुगलेल्या आहेत। आता तर आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये थोड्या थोड्या बॅचेस मध्ये आपल्याला हे थोडं पाणी टाकून मिक्सरला याचे एक वाटण तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि अगदी दरदरीत आपण हे वाटण तयार केलं आहे। अगदी बारीक नाही झालं तरी सुद्धा चालते, थोडं आपण रवाळ ठेवलेला आहे। अशा पद्धतीने आपण आता जे सर्व पीठ आहे अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे। आता सर्व पीठ आपलं काढून झालेलं आहे। ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपण पूर्ण पीठ जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि एकसारखं आपलं पूर्ण पीठ निघालेलं आहे। आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून 8 तासाकरता आणखीन आपल्याला भिजत ठेवायचे। आता आपण रात्रभरासाठी भिजत ठेवलं होतं, सकाळी पाहता पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान पीठ आपलं फॉर्मेट झालं आहे, अगदी छान फुगलेलं आहे। तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल अगदी छान जाळीदार हलकं असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता ह्या ठिकाणी पीठ तर छान तयार झालं, पुढे आपल्याला पाहायचं काय करायचं आहे ते। आता ह्या ठिकाणी जे पीठ आहे त्यामधलं आपलं अर्ध पीठ जे आहे ते आपण साईडला बाहेर काढून घेणार आहोत। नेहमी आपण तांदूळ आणि उडद डाळीची तर इडली आप्पे बनवतोच, पण आज आपण ह्या ठिकाणी मिक्स डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत। आता अशा पद्धतीने इतकं पीठ जे आपण साईडला घेतलं त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकून घेतल्यानंतर थोडंसं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि साईडला ठेवायचे। आता ह्या ठिकाणी आपण एक कांदा घेतलेला आहे, तो कांदा सुद्धा आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचे।
अशा पद्धतीने आपण कांदा कट करून घेतल्यात। ह्या ठिकाणी आपण 2 मोठ्या मिरच्या घेतल्यात, त्या सुद्धा आपल्याला लहान आकारामध्ये कट करून घ्यायचे। मिरची कट करून झाले की ह्या ठिकाणी आपण ताजी अशी कोथिंबीर घेणार आहोत, ती सुद्धा आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचे। झालं की आपण गॅसवरती पॅन ठेवलाय, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा इतकी आपण ह्या ठिकाणी मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली की ह्या ठिकाणी 1 चमचा इतके जिरे टाकायचे आणि जो आपण कांदा आणि मिरची कट करून घेतली ती आपण सुरुवातीला मिरची टाकलेली आहे। मिरची तळली की थोडंसं आपण कांदा टाकून घेतलेला आहे। थोडंसं आपला कांदा सुकवून घ्यायचा, थोडा सुकल्यासारखा झाला की आपल्याला ह्या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे। या ठिकाणी थोडा कांदा सुकला की आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर टाकून घेतलेली आणि गॅस बंद करायचा आहे। आता गॅस बंद केल्यानंतर जे पीठ आपण साईडला ठेवले त्या पिठामध्ये हा तडका आपण टाकून दिलेला आहे। आता इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी मुलांना पौष्टिक आणि शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे पदार्थ ट्राय करू शकता। नेहमी तर आपण तेच पदार्थ करतो, पण ह्या ठिकाणी आपण कमीत कमी डाळी वापरून आपण ह्या ठिकाणी पौष्टिक असे आप्पे बनवलेले आहेत। आता एक अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी आपण ह्या ठिकाणी तेल टाकून घेतले। आप्पे पात्र चांगलं गरम झाले की त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचे। तेल गरम झाले की जे आपण छान तयार केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला एक एक पळी इतकं आपण ह्यात टाकून घेणार आहोत। आता मिश्रण टाकून झालं की 2 ते 3 मिनिटांकरता आपल्या वरतून झाकण ठेवायचं आहे। गॅस मिडियम ठेवायचा आहे। 2-3 मिनिटांनंतर आपण पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त असे फुगलेले आहेत। एका साईडने आपल्याला हे उलटून टाकायचं कारण सुरुवातीची बॅच असल्यामुळे थोडंसं चिकटू शकते। आता ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने सर्व उलट टाकून दोन्ही साईडने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि पाहताच तुम्हाला सुद्धा खाण्याची इच्छा होत असेल। इतके छान हे आप्पे बनवून तयार झालेत। तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। आता ह्या ठिकाणी आप्पे तर बनवून झालेले आहेत। ह्या ठिकाणी मी चटणी अगोदरच बनवून ठेवली आहे। तुम्हाला ही चटणी कशी बनवायची पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। आता जे आप्पे बनवून घेतलेले ते सुद्धा आपल्याला लावून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी चटणी आणि आप्पे तयार झालेत खाण्यासाठी। मी तर आता टेस्ट करून पाहणार आहे। तुम्ही सुद्धा एकदा बनवून नक्की टेस्ट करून पहा। अगदी छान मऊसूत मधून लुसलुशीत जाळीदार आप्पे बनवून तयार झालेले आहेत। खमंग अगदी चटपटीत आपले हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा। तुम्हाला हे आप्पे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।